सर्व विद्यार्थ्यांचं टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. बघा, आरोग्य विभाग, सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जे काही पदं निघतात ते तब्बल एवढे आहेत ते पदं गट क आणि गट ड चे मिळून, की डॉक्टरला देखील असतात, ते पण कंत्राटी भरतात, त्यांना ते एवढं कॉम्पिटिशन होत नाही. एवढेच आहेत S14 पेमेंटपासून S1 पर्यंत. ओके. आणि S1 आणि S3 हे दोन पद आहेत, ते गट ड या प्रकारात मोडले जातात. म्हणजे सगळ्यात खालची म्हणजे चतुर्थ श्रेणी कर्मचारी जे असतात ते थोडक्यात गट ड असतात. मग याच्यासाठी पात्रता आहे 10वी पास. आणि जे काही तुम्ही हेडिंग वाचलाय त्यावरून समजून येत असेल की 10वी पासवर फॉर्म कोणते भरू शकतो. बघा, असे बरेच विद्यार्थी आहेत की ते खूप हुशार आहेत, परंतु त्यांचं लकीली कुठं होत नाही. मग अशा वेळेस काय करायचं, जर 26, 27, 28 किंवा काही लोकांचं 30च्या जवळपास येत झालं असेल, त्यांनी मला असं वाटतं की गट ड मधले देखील जे फॉर्म आहे भरू शकता. आणि अशा लोकांनी भरा, अशा लोकांनी देखील भरू शकता तुम्ही, ज्यांना आणि जे केवळ 10वी पास झालेले आहेत, परंतु त्यांचं गणित मराठी अभ्यास करून खूप काही अभ्यास म्हणजे त्यांना जिद्द आहे काही, अशा विद्यार्थ्यांनी भरावं. आता GMC मध्ये देखील गट ड चे पदं जे आहेत ते भरले गेलेले आहेत. मी एक सांगतो, मी म्हणजे जे काय ते थोडं वास्तव बोलतो, एक सांगतो. मला ही गट ड आणि GMC मध्ये जे काही भरती झाली आहेत ही दोन्ही पदं आवडत नाहीत. ओके. चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणजे वेतन कमी आहे, महागाईनुसार ते परवडत नाही, पगार परवडत नाही. सिटीच्या ठिकाणी राहिलं तर ती अफोर्डेबल बी नाही, परंतु थोडंसं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग सरकारी लागल्यामुळं थोडंसं फरक पडतं. मग मला या विद्यार्थ्यांना एकच सल्ला द्यायचा आहे की तुम्ही ज्यावेळेस गरज आहे तोपर्यंत गट ड घ्या, परंतु नोकरी लागल्यावर आणखीन जास्त जी आहे ती मेहनत घ्या, ही अपेक्षा करतो. कारण यावेळेस तुमच्या मागे मेंदूला किंवा तुमच्या मानसिकता जी असते ती पगारीचा म्हणजे पैशाचा टेन्शन असते त्यावेळेस. ही विनंती आहे. परंतु आता ही 10वी पासच्या विद्यार्थ्यांसाठी किती पद आहेत आरोग्य विभागामधले ते सगळं सांगतो प्रॉपरली. कारण ना काय करायचं आहे का आणि हेच प्रश्न भडीमार करून मला वेळ बनवून ठेवल्यात पोरांनी. तर मग ते एक 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 सगळं पात्रतेनुसार एक 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 बाजूला सगळं काढतोय. जसं MPWचे सगळं डिटेल मी पाठवलं मागच्या व्हिडिओमध्ये, डाटा अनालिसिस वगैरे केलं, सगळं केलं. ओके. आता एवढं प्रवचन झाल्यानंतर एक मार्केटिंगचा भाग म्हणून ₹99 बरं का, आजच्या तारखेला, आजच्या घडीला किंवा जाहिरात येईपर्यंत टर्निंग पॉईंट्स आरोग्य गट मास्टर टेस्ट सिरीज आपण चालू केलेली आहे. बघा, लेक्चरसाठी वगैरे ह्याच्यासाठी आपण काही चार्जेस घेत नाही किंवा घेणार पण नाही. परंतु आजच्या कंडिशनमध्ये जर आहे ₹99 आत्ता जर जॉईन कराल तर तुम्हाला थोडेच दिसतील, परंतु ह्या पैशाचं एक ना एक पैसा वसूल होईल एवढे टेस्ट सिरीज देईल. आता प्रॉमिस तर एवढा करणार आहे, मराठी व्याकरणचे 25, इंग्रजी 25, गणित बुद्धिमत्ता 25 आणि सामान्य ज्ञान 25 आणि विथ एक्सप्लेनेशन सर्वांचं, आणि 10 फुल टेस्ट अभ्यासक्रमानुसार जे काही आहे एवढे पॅटर्न राहणार आहे. बरं, नाही पटलं तर कृपया एकदा टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा. त्यात काही टेस्ट जे आहेत ते फ्री देखील टेस्ट तुम्हाला आहेत अवेलेबल करून तिथं देऊ, फ्री टेस्टच्या फोल्डरमध्ये. ओके, तिथं बघू शकता. ओके. किंवा ह्याच कोर्समध्ये तुम्हाला एक 2 ते 3 टेस्ट जे आहेत, 2 ते 4 टेस्ट जे आहेत फ्रीमध्ये सोडवण्यासाठी उपलब्ध करून देऊ. म्हणजे शीतावरून भाताची परीक्षा हे तुम्हाला समजेल. ओके. हे बघा, चांगल्या गोष्टीसाठी मार्केटिंग केल्याशिवाय पर्याय नाही. कारण आपण यूट्यूबवर मी ॲक्टिव्ह एवढं नव्हतो आणि त्याच्यामुळं चांगली जी कंटेंट आहे ती टेलिग्रामपर्यंत व्हॉट्सअपमार्फतच पोहोचत होतं. त्यामुळं मला थोडं 1-2 मिनटं जे आहे ते मार्केटिंगला द्यावं लागेल. फी आहे ₹99. फी पैशाच्या बाबतीत तर काही नाही. मुदत आहे 1 वर्ष. जर समजा तुमची परीक्षा 1 वर्षात नाही झाली तर याची व्हॅलिडिटी वाढवून ऑटोमॅटिक मी देईल. परंतु परीक्षा होईपर्यंत तुम्हाला चार्जेस घेणार नाही. आपण जेवढं प्रॉमिस केलं तेवढं 100% देणार आहे. ओके. आरोग्य विभाग फोल्डरमध्ये ते तुम्हाला मिळेल. ठीक आहे, काय अडचण, ही वाचून घ्या तुम्ही. काय असेल तर हे नंबर आहे. ओके. आता नेमकं जे पद आहेत ते मी तुम्हाला सांगतो. ओके. आधी पात्रता सांगतो. जी चार्ट ज्यांनी दिली होतं तीच पूर्ण जशाला तसं आपण याच्यावर घेतलेलं त्या PPTवरती. हॅव पास्ड सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन एवढंच होतं त्याच्यामध्ये. बाकी ITI हे ते ह्याचं काहीच घेतलं नाही. एक लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये फक्त मी मेन्शन काय करतो, SCC आहे बा, एवढंच पाहिजे असं त्यांनी म्हणलेले आहेत. आता ही असा एक गट ड पदे असा उल्लेख होता आणि गट क मधले देखील काही पद आहेत जे 10वी पासवर आहेत. त्याचा एक वेगळा व्हिडिओ आणि सिलेबस वेगळा बनवणार आपण. पण आता सध्या गट डचे जे आहेत तेच बघणार आहोत. ओके. हे अशा प्रकारचे चार्ट होता ते तुम्हाला दिसते.
आता एक एक जे पोस्ट आहेत ते मी तुम्हाला सांगून देतो. ओके. आणि नियमित क्षेत्र कर्मचारी हे एक गट म्हणजे 10वीसाठीच आहे. गट ड मधलंच पेमेंट आहे. ठीक आहे. आरोग्य गट ड पदे बघा, त्यामध्ये शिपाई आहे, कक्षसेवक, बाह्य रुग्णसेवक, दंतसहाय्यक, ओके, क्षकिरण परिचर, प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, पार्ट टाइम परिचर, आरोग्य परिचर, ओके. त्यानंतर स्त्री परिचर, पुरुष परिचर, अंधार खोली परिचर, इथं फक्त स्त्री घेईल. दवाखाना परिचर, परिचर, दवाखाना सेवक, पुरुष सेवक, नर्सिंग ऑर्डरली, अपघात विभाग सेवक, पंप मेकॅनिक, सहाय्यक गट ड, वाहन स्वच्छक, मजदूर, आया, त्यानंतर मदतनीस, शिंपी, वेष्टक, संदेशवाहक, ओके. त्यानंतर लेदर वर्क, चतुश्रेणी कर्मचारी, सहाय्यक शुश्रूषा, प्रसविका आणि प्रयोगशाळा स्वच्छक. त्यानंतर पुरुष परिचर आणि स्त्री परिचर, आणि हे तर सांगितलं मी तुम्हाला. आता एक लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही हे कोणत्याही पदावर जॉईन होता त्यावेळेस तुम्हाला ही एवढंच म्हणजे ते उल्लेख केले तेच नाही, तर अधिकारी जो तुमचा असेल वरचा, तो तुम्हाला जे कामं सांगेल ते तुम्हाला बऱ्यापैकी करावं लागेल, अशी परिस्थिती आहे. कारण चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना क्लास 1, क्लास 2 जे ऑर्डर देतील किंवा क्लास 3 जे असतील ते कामं तिथं करणं भाग आहे, बंधनकारक आहे. ओके. ही आहे. अशा प्रकारे ही पद आहेत 10वीच्या बेसवर. आता पदाचं नाव आणि पगार जे आहे ते पाहू. आता वरचे एवढे सगळे पदं तुम्ही पाहिले, त्या पदाला अनुसरून वेतन पुरुष परिचर आणि स्त्री परिचर ह्यांचीच वेतन जे आहे S13 लेवलला आहे. म्हणजे मिनिमम 16,600 ते मॅक्झिमम 52,400 होते. म्हणजे तुम्ही नोकरी लागल्यावर तुम्हाला एवढं नाही मिळत. आता ज्या पदावर व्यक्ती असेल त्याचं जास्तीत जास्त पगार हा एवढा असेल. ओके, रिटायरमेंटपर्यंत. आणि इतर सर्व जी पदं आहेत त्यामध्ये S1 आहे. आता नोकरी लागल्यावर तुम्हाला 15 ते 16, 17, 18,000 जे काही मिळेल, 15,000 ते 47,600 मॅक्झिमम वेतन राहील, त्या स्केलमध्ये राहील. आता ही 7व्या वेतन आयोगानुसार आहे. 8व्या वेतन आयोगानुसार ह्यामध्ये भर पडते. चतुर कर्मचारी आहे परंतु पगार वाढते, ह्यात काही डाऊट नाही. परंतु मला काय म्हणायचं, नोकरी लागल्यावर तुम्ही गट क साठी मिनिमम तरी प्रयत्न करावं. S13ची कुठलीही सरळ सेवेमध्ये पोस्ट असेल तर त्याला सोडायचं नाही, हे माझा आग्रह नेहमीच राहील. ओके. आता मुद्दा आहे अभ्यासक्रम बघा, जो तलाठीला आहे तोच पॅटर्न जवळपास म्हणजे आहे वा जुना तो तलाठीचा. एमपीसीकडे गेल्यावर काय होईल का नाही ते बघू. एमपीसीकडे तर काही जाणार नाही, गड्डची एमपीसी घेणार नाही. ओके. घेतलं तर चांगलीच गोष्ट आहे, परंतु वेळ लागेल. मग अभ्यासक्रमामध्ये मराठीचे 25 प्रश्न असणार आहेत, परंतु एक प्रश्न जे आहे ते 2 गुणाला असल्यामुळं 50 गुणाचं मराठी व्याकरण व शब्दसंग्रह आहे. आणि त्यानंतर 25 प्रश्न इंग्रजीचे असणार आहेत, अर्थात त्यालाही 50 गुण. 25 प्रश्न हे सामान्य ज्ञानचे असणार आहेत, अर्थात त्यालाही 50 गुण. आणि त्यानंतर 25 प्रश्न बौद्धिक चाचणी असा उल्लेख केलेला आहे, परंतु तुम्हाला गणित देखील अभ्यास करायचे आहे. ओके. आणि हे सगळे जे आहे ते TCS मार्फतचा अभ्यासक्रम ज्यावेळेस TCS कडे गेला होता त्यावेळेसचा आहे. ओके. तर 25 प्रश्न 50 गुण असे एकूण 100 प्रश्न 200 गुणाचा पेपर असणार आहे. ओके. आता ह्याचं डिकोडिंग जे आहे, ह्याचं डिकोडिंग प्रॉपरली प्रश्नपत्रिका, जसं MPWचं डाटा अनालिसिस 4 वर्षाचं आपण केलेलं आहे, 2023, 2021, 2017चे 40% आणि 50% ह्या प्रश्नपत्रिकेचं डिकोडिंग केलेलं आहे आपण डाटा अनालिसिसचं. तसं करून मग तुम्हाला सांगणार आहे की एकेका विषयाचा कसा प्रश्न होता. ओके. मग ह्याचा आत्ताच्या कंडिशनमध्ये तुम्ही 10वीचे विद्यार्थी कुठे कुठे फॉर्म भरू शकता हे सर्व तुम्हाला दिलेलं आहे. ओके. हे मी उल्लेख केलेला, हे PDF शेअर करतो. आणि आता स्वरूप जे आहे, एक तर 4 म्हणजे प्रश्न आणि 4 प्रश्न, कुठलेही मल्टिपल नाही, सरळ साधा आहे. भारताचे पंतप्रधान कोण असा एक डेमो आणि 4 पर्याय. ओके. मल्टीलाईन प्रश्न नसतात. ओके. नसतातच, एखादी क्वचित आला तर, परंतु आला नव्हता. त्यानंतर वेळ आहे 120 मिनिटे, 2 तास वेळ असणार आहे. प्रश्न संख्या 100, गुण 200 गुण, अर्थात एक प्रश्न 2 गुणासाठी, निगेटिव्ह मार्किंग नाही. एवढं क्लिअरिटी झालं, कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी विद्यार्थी मला खूप प्रश्न विचारत होते. आणि हे टेलिग्रामवर पण टाकलेलं आहे, सगळं चार्ट वगैरे तुम्हाला दिसत असेल. ही PDF पण शेअर करतो, प्रिंट काढू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. पुन्हा एकदा एक मार्केटिंगचा भाग म्हणा किंवा एक चांगली गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचा याच्यासाठी गड टर्निंग पॉईंट्स आरोग्य विभाग गड मास्टर टेस्ट सिरीज, त्याला नाव दिलं आहे मास्टर टेस्ट सिरीज, जे आरोग्य विभाग फोल्डरमध्ये आहे. बघा, क्वालिटी विथ क्वांटिटी म्हणजे संख्या पण जास्त, अनलिमिटेड नाही. तर या गोष्टीचा विचार करून टेस्ट जे आहेत ऑनलाईन तुम्हाला देण्याचा माझा प्रयत्न केलेला आहे. GMC मध्ये जे विद्यार्थी लागलेले आहेत, आरोग्य विभागामध्ये लागलेले आहेत, त्यांना विचारू शकता कशा प्रकारे आपण मेहनत घेतो.
ओके. कारण ते माउथ पब्लिसिटी आता यूट्यूबवर एवढं ॲक्टिव्ह नसल्यामुळं आत्ता सध्या व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होईलच. ओके. तर ठीक आहे. एवढ्या गोष्टी तुम्हाला समजलं. आता ह्याच्यापुढे जर काही शंका असतील, हा जो आहे WhatsApp क्रमांक आहे त्यावर करू शकता आणि कृपया तुम्हाला जर जॉइन करायचं नसेल तर तुम्ही जॉइन करू नका. परंतु एकदा जॉइन केल्यानंतर फी नॉन रिफंडेबल राहील. फी नॉन रिफंडेबल. आणि आणखीन एक, तुम्हाला जे काही बोललोय एवढे सगळे प्रश्न जे आहेत 25 प्रत्येकी टेस्ट ते मिळतीलच. सुरुवातीच्या टप्प्यात तुम्हाला कमी दिसतील, परंतु जे आहे ते बोलल्याला सगळंच दिसेल. मागील प्रश्नपत्रिका देखील मिळतील. ओके. ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही प्रश्न असतील तर ह्याच्यावर व्हॉट्सअप करा. आणि @आरोग्य एक्झाम हे टेलिग्राम चॅनल जे आहे ते कृपया तुम्ही जॉईन करा. तिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल मिळतील. ओके. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.